नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गेल्या 5 वर्षांमध्ये अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघाने राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले असून येथील खेळाडू आता राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. हा जिल्हा आता कबड्डी खेळाची पंढरी बनला आहे, असं गौरवोद्गार माजी खासदार व महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष गजानन कीर्तीकर यांनी केले. अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीनं जिल्ह्यातील पुरुष गट, कुमार गट व कुमारी गटातील कबड्डी संघाचा गौरव सोहळा शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कीर्तीकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार दादाभाऊ कळमकर होते. यावेळी राज्य संघटनेचे खजिनदार मंगल पांडे, समालोचक राणा प्रताप तिवारी, क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, संपतराव भोसले, सचिन भोसले तसेच जिल्हा संघटनेचे सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे, विजयसिंह मिस्किन, गोविंद भुजबळ, मुकेश मुळे, पोपट कडूस, प्रकाश बोर्डे, सुभाष तनपुरे, संजय फडके, अजय पवार, शंतनू पांडव, कैलास पठारे, निर्मलचंद्र थोरात, सुधाकर सुंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. राज्य पातळीवर कबड्डी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघाने घवघवीत यश मिळविले. या संघातील सहभागी खेळाडू प्रशिक्षकांचा स्मृतिचिन्ह व ट्रॅकसूट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कीर्तीकर म्हणाले की कबड्डीला नावारूपास नेण्याचं काम नगर जिल्ह्याने केलं आहे. या जिल्ह्यातील उद्योजकांनी येथील कबड्डी खेळाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कबड्डी खेळाला अजूनही राजाश्रय मिळत नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. पूर्ण होणार आहे ही आजची या सत्कार सोहळ्यामध्ये तुम्हाला मिळालेली मोठी भेट आहे हे लक्षात घ्या. चांगलं झालं. आता हेच आदर्श आम्ही इतर जिल्ह्यात राबवून घेऊ. आता तुम्ही नगरला दिलं ना, मग आम्हाला पण द्या, हे आम्ही करून घेऊ. लगेच आहे. तर अशा तऱ्हेचा हा संपूर्ण हा आनंद सोहळा आहे. हे सगळ्या जे आमचे खेळाडू आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आणखीन पुढे काय व्हायला पाहिजे, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळायला पाहिजे. नोकऱ्या एकेकाळी एअर इंडियामध्ये कबड्डीची टीम होती, पश्चिम रेल्वेमध्ये होती, इंडियन ऑइलमध्ये होती, रिझर्व्ह बँकेत होती, बँक ऑफ इंडियामध्ये होती, सेंट्रल बँकेत होती. आता कुठे टीम? आनंद महिंद्र स्वतः आनंद महिंद्र कंपनीचे एवढी जे आहेत त्यांना कबड्डीबद्दल एवढं आकर्षण आहे. कबड्डीचा बारीक सारीक खेळाडू कसा खेळतो, कसा डावपेच करतो, कसा चुकला, जसे आमचे प्रशिक्षक बघतात तसा त्याचं तो हेरतो खेळाडूंना. आणि त्याची सुद्धा टीम होती. त्या टीम गेल्या कुठे आता? आणि नोकरीसाठी आरक्षण आहे खेळाडूंसाठी आरक्षण आहे. पुन्हा तोच विषय CSRचा. खेळाडू म्हणजे कोण? टेबल टेनिसची टीम कितीची असते? 1 टेबल आणि 4 खेळाडू, बरोबर. त्याच्यात प्रावीण्य मिळाले की त्याला नोकरी. टेबल टेनिसपटू, कबड्डीपटू किती झुजतो आमचा, किती 7-7 7 वर्सेस 7, किती जायबंदी होतो, किती त्याला लागतं. ह्या सगळ्या गोष्टींमधून तो एवढं स्वतःचं सर्व पणाला लावून ज्यावेळेला तो वरच्या 5वीवरती पोचतो, अव्वल दर्जाला पोचतो, त्याला नोकरीसाठी वणवण फटकायला लागतं. त्या मुलांचे पालक जेव्हा मुलगा घरी हट्ट करतो किंवा मला कबड्डी खेळायला, बाबा आई काय म्हणतात, जा बिचारा, काय आपल्याला कबड्डी खेळायला तुझा पाठवायला खर्च नाही ना, माझ्या खिशाला काय हे नाही ना, तर जा म्हणतात. पण तो ते करत असताना शिक्षण घेतो, मग त्याला नोकरी का नाही मिळत? नोकरी त्याला मिळवून देणं. आणि ही नोकरी मिळत कधी? हे संघ तयार झाले तर सगळीकडचे. तर आम्ही आता ठरवलेलं आहे, परवा आम्ही ठरवलेलं आहे, आता कुठल्याही परिस्थितीत यांच्या डोक्यावर बसून आदळआपट करून आम्हाला या ठिकाणी संघ स्थापन करा आणि आमच्या कबड्डीपटूला त्या ठिकाणी नोकरी द्या. तुम्ही ज्या तऱ्हेचं संपूर्ण आम्ही हे सगळं करणार आहोत की आम्ही अजून 4-5 वर्ष हातात नाही. तुम्ही म्हणायचे की मुंबईचे 2 संघ झाले, उपनगराचे 2 संघ झाले, पुण्याचे 3 संघ झाले, नाशिकचे 2 संघ झाले, ठाण्याचे 2 संघ झाले, आमचे खेळाडू विभागले गेले, त्याच्यामुळे नगरला चान्स मिळतो. परंतु यावेळेस एक संघ, एक राज्य, एक संघटना होती, एक संघ होता.
आणि यामध्ये आम्ही परत फायनल मारली, म्हणजे आम्ही आता हातात नाही पण आम्ही या ठिकाणी याच्या पुढचा मानस आमचा की आम्हाला क्रीडा अकॅडमी त्या ठिकाणी तयार करायची. त्याच्यासाठी आम्ही महापौर आणि आयुक्त साहेब यांना निवेदन देणार आहोत की आम्हाला एखादा जर भूखंड दिला ज्याच्यावर क्रीडा क्षेत्राचं आरक्षण आहे, असा जर भूखंड दिला, त्या ठिकाणी आम्ही केंद्राच्या माध्यमातून खुरांगे सर या ठिकाणी बसलेले, राज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी होतो, ते जर झालं आम्हाला तर ती अकॅडमी सुरू करण्याचा आमचा मानस आहे. थोड्याच वेळेस खासदार लंके साहेब येतील, मी कीर्तिकर साहेब आपल्याला विनंती करतो की आपण CSR फंडातून फार मोठा निधी मुंबई शहरासाठी त्या कबड्डी असोसिएशनला जमवून दिला. तुम्ही त्यांच्या कानात जर 2 गोष्टी सांगितल्या की त्यांचं सुद्धा सुपा MIDC मध्ये चांगल्या पद्धतीचं ओळखीचे, मुंबई पुण्याचे उद्योगपती त्यांच्या ओळखीचे आहे, त्यांनी जर आम्हाला 2 CR त्या ठिकाणी डिपॉझिट म्हणून मिळून दिले तर आम्हाला आणखी खर्च त्या ठिकाणी करता येईल. आम्हाला मी सिन्नरला गेलो होतो, आमचे खेळाडू ते कॉलेजच्या इमारतीमध्ये बेंच बाजूला घेतले, सतरंजी टाकली आणि त्या ठिकाणी निवास होत. आणि तुमचे खेळाडू भाऊ मुंबई पुण्याचे खेळाडू हॉटेलमध्ये त्या ठिकाणी, मला सुद्धा वाटतं की आमचे खेळाडू पुढच्या वर्षी हॉटेलमध्ये राहिले पाहिजे, गेले पाहिजे. त्यामुळं आम्ही लंके साहेबाला विनंती करणार आहोत की आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी मिळेल. आणि हे सांगण्याचं कारण की भाऊ तुम्ही अध्यक्ष आहेत, पांडे साहेब तुम्ही खजिनदार आहेत, अशीच जर सिस्टीम आपण राज्याला जर वापरली, राज्यात राबवली तर आपला महाराष्ट्र सुद्धा फायनल मारल्याशिवाय राहणार नाही. एवढं ते मात्र सांगतो. कबड्डीला आमच्या या जिल्ह्यामध्ये ज्यांनी मान मिळवून दिला, कारण या ज्या वेळेला कुस्ती आणि कबड्डीचे आदरणीय पवारसाहेब अध्यक्ष होते, त्यांनी खरं खूप प्रोत्साहन दिलं. चव्हाण साहेबापासून प्रोत्साहन मिळत होतं. पांडे साहेबांनी जे सांगितलं ते काही खोटं नाही, परंतु नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने शासनाचा जो काय आश्रय लागतो की मदत लागते ती मिळत नव्हती. त्याचा अनुभव असा आहे की 95 साली आम्ही इथं कबड्डीचं काहीतरी या जिल्ह्यामध्ये नाव काढलं पाहिजे, काहीतरी काम वाढवलं पाहिजे, तरुणांना तरुणींना प्रोत्साहन दिलं पाहिजे, अशा प्रकारची भावना घेऊन मला गाडे सर भेटले. आणि ते म्हणे आपल्याला ते श्रीरामपूरला होते, तर श्रीरामपूरला काही फार काम नव्हतं कबड्डीचं, त्या ठिकाणी ते जिल्हा अध्यक्षपद. मग आम्ही त्यावेळेला आमचे साळवे साहेब असतील, त्याचप्रमाणे राज्याचे क्रीडा मंत्री शामरावजी आष्टेकर हे माझे मित्र होते, आम्ही बरोबर आमदार होतो, तर त्यांना भेटलो आणि आम्हाला ही परवानगी मिळाली. पण सातत्याने मी जरी अनेक वर्ष अध्यक्ष होतो, फक्त कार्यक्रमाच्या वेळेला जे काय आर्थिक अडचणी निर्माण होतील त्यावेळेला मी मदतीला यायचो म्हणजे आमच्याजवळ काय द्यायला, पण लोकांकडून गेलं की पैसे मिळायचे, ही वस्तुस्थिती. आणि मग त्याच्यात या 30 वर्षामध्ये जी काही प्रगती या जिल्ह्यामध्ये या कबड्डीपटूंनी केली, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने त्याच्यामध्ये सर आणि त्यांचे सगळे सहकारी, विजय मिस्किन, त्याचप्रमाणे विनायक वगैरे त्यांचे सहकारी सातत्याने रोज ग्राउंडवर असणारे आणि मुलांना मार्गदर्शन करणारे, ग्रामीण भागातली ही आमची शेतकऱ्यांची गोरगरिबांची मुलं मुली या क्षेत्रामध्ये काम करतात, आज नाव मिळाले. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.